बनावट मृत्यूपत्र आधारे भूमी अभिलेख विभाग तहसील कार्यालय अंजनगाव सुरजी जिल्हा अमरावती येथील तलाठी तालुका भूमी निरीक्षक व स्थानिक वकील यांनी इतर वारसदाराची फसवणूक करून महसूल दप्तरी भूमी अभिलेख कार्यालयामध्ये बोगस मिळकत पत्रिका तयार करणे व त्या बोगस मिळकत पत्रिके आधारे नियमबाह्य खरेदी विक्री करणे अमरावती जिल्ह्यामधील मौजे अंजनगाव सुरजी येथील शांती संगई येसू संगई यांच्या हिश्श्यातील मालमत्ता त्यांचे सावत्र बंधू मयत जगदीश संगई येसू संगई व त्यांची मुले सचिन संगई संजीव संगई राहणार अमरावती नातू मयत सुमंत संगई आनंद संगई राहणार अंजनगाव सुरजी यांनी शांती संगई येसू संगई यांचे 10 जानेवारी 1992 रोजीच्या साध्या कागदावर लिहिलेल्या व ओरिजिनल कॉपी अस्तित्वात नसलेल्या खोट्या मृत्यूपत्रा आधारे महसूल दप्तरी नोंद केल्याचे आढळून आले आहे। यावरून शांती संगई यांची फसवणूक झाल्याचे आढळून येत आहे। माझं नाव आहे सौ अनघा मोलदौलसी आणि माझा आजचा विषय आहे की अंजनगाव सुरजी अमरावती जिल्ह्याअंतर्गत येणाऱ्या तहसील तलाठी आणि भूमी अभिलेख कार्यालय येथे बनावट मृत्यूपत्र तसेच बनावट मिळकत पत्रिका तयार करून अनेक वारसा नोंदी करण्यात आलेल्या आहेत। त्या अनुषंगाने आम्ही जिल्हाधिकारी तसेच जिल्हा भूमी अधीक्षक जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक यांच्याकडे 2020 पासून सातत्याने तक्रारी करतोय, तरी जिल्हाधिकाऱ्यांनी किंवा इतर कुठल्याही प्रशासकीय वरिष्ठांनी आमच्या तक्रारीची दखल घेतली नाही। त्यामुळे आम्हाला नाईलाजाने पत्रकार परिषद घ्यावी लागत आहे। त्या मुळात अंजनगाव सुरजी भूमी अभिलेख विभाग येथे बनावट मिळकत पत्रिका व बनावट मृत्यूपत्र लावून अनेक वारस नोंदी श्री जगदीश संगई जे मयत झाले त्यांची मुले श्री सचिन जगदीश संगई तसेच त्यांचे नातू श्री सुमंत कुशालचंद्र संगई व श्री आनंद छगन संगई यांनी महसूल दप्तरी श्री शांती संगई येसू संगई यांच्या मालकीची नजूल शीट क्रमांक 16B वरील भूखंड क्रमांक 310-1 वरील व नजूल शीट क्रमांक 22 मधील भूखंड क्रमांक 3 व 5 यांची बेकायदेशीररित्या वारस नोंद केलेली आढळून आलेली आहे। त्या अनुषंगाने अनेक तक्रारी केल्यावर देखील वरिष्ठांनी कुठलीही दखल आमची घेतलेली नाही। त्यापैकी एक पहिला फेरफार आहे। नजूल शीट क्रमांक 16B वरील भूखंड क्रमांक 310-1 वरील वारस नोंद फेरफार नोंद क्रमांक 3639 ही नोंद ज्या वेळेला घेतली त्यावेळेला आम्हाला आढळून आले की ही नोंद नरेश नानाजी गारोडेकर या नावाच्या व्यक्तीच्या नावाने महसूल दप्तरी आहे, परंतु फेरफार बघितल्यावर किंवा मिळकत पत्रिका क्रमांक 3-5 बघितल्यानंतर असं लक्षात येते की सदर नोंद ही बेकायदेशीररित्या तालुका भूमी निरीक्षक यांनी श्री सुमंत कुशालचंद्र संगई यांच्या नावाने केलेली आढळून येत आहे। या फेरफार नोंदीकरिता कुठलेही वारसा हक्क प्रमाणपत्र किंवा इतर आवश्यक असणारे दस्तावेज लावण्यात आलेले नाही। केवळ साध्या कागदावर लिहिलेल्या मृत्यूपत्र आधारे ह्या नोंदी केल्या गेल्या आहेत। दुसरी विवादित फेरफार नोंद क्रमांक आहे 3636 हा फेरफार क्रमांक परत सुमंत कुशालचंद्र संगई व श्रीमती सरोजनी कुशाल संगई यांच्या नावाने करण्यात आलेला आहे। फेरफार घेण्याचा तारीख आहे 26 ऑगस्ट 2009, परंतु त्याकरिता देण्यात आलेले प्रतिज्ञापत्र बघितले असता असे दिसून येते की संबंधित प्रतिज्ञापत्र अर्जदार यांनी कार्यालयामध्ये दिनांक 22 सप्टेंबर 2009 रोजी दाखल केलेले आहे। म्हणजेच संबंधित तालुका भूमी निरीक्षकांनी प्रतिज्ञापत्र दाखल करण्यापूर्वीच फेरफार नोंद घेतल्याची आढळून येते। त्यानंतर पुढची विवादित फेरफार नोंद आहे 3904 ही या फेरफाराकरिता सर्व वारसदारांना पार्टी केलेले नाही। त्यानंतर या फेरफार नोंदीसाठी अर्जदार श्री जगदीश संगई यांनी स्वतःला 18,444 स्क्वेअर फुटाचे मालक दाखवले की जे अधिकृतरित्या मालक नाही। असे असतानाही संबंधित नोंदी इतर वारसांना डावलून स्वतःच्या फायद्याकरिता संबंधित व्यक्तींनी हितसंबंधात करून घेतलेल्या दिसून येतात।
त्यापुढील विवादित फेरफार नोंद आहे 822. याच मिळकत पत्रिकेवरील फेरफार नोंद क्रमांक 822 ही आज रोजी महसूल दप्तरी भूमी अभिलेख कार्यालय अंजनगाव सुर्जी येथे श्री सचिन जगदीश संगई यांच्या नावाने केल्याचे आढळून येते. या नोंदीकरता लावलेल्या दस्तावेजाचं यादी बघितली असता तिथे लेखी लिहिलेले दिसतं फेरफार नोंद घेताना की अंजनाबाई यांचे मृत्यूपत्रावरून, परंतु प्रत्यक्षात पाहणी केली असता संबंधित भूमी अभिलेख विभाग येथे अशा प्रकारचे कुठलेही मृत्यूपत्र संबंधित फेरफाराकरिता जोडलेले नाही किंवा उपलब्ध नाही असे लेखी पत्रही संबंधित भूमी अभिलेख कार्यालयाच्या अधिकाऱ्यांनी दिलेले आहे. अब आप क्या चाहते हैं? इतने नहीं है सर, और है. बाद में लेता हूँ. हाँ. अब आप क्या चाहते हैं? सर हम चाहते हैं कि जिलाधिकारी, माननीय जिलाधिकारी, जिला ग्रामीण पुलिस अधीक्षक और जिला भूमि अधीक्षक ये तीनों मिलके जिन्होंने ये बनावट फेरफार बनाए हैं और मिलकत पत्रिका बनाई है वो जो तालुका भूमि निरीक्षक है उनके ऊपर कार्रवाई होनी चाहिए और ये फेरफार नोंद रद्द होकर हमें उचित न्याय मिलना चाहिए. अशोकभाई जोशी, विदर्भ न्यूज, अमरावती.